सुरुवातीपासूनच स्पष्ट झालेली आहे की या भ्याड हल्ल्यामध्ये पाकिस्तानी अतिरेक्यांचा समावेश किंवा त्याच्यातलं प्रेम आहे आणि त्याच्यामुळे पंतप्रधान महोदय किंवा देशाचे कणखर गृहमंत्री 24 तासाच्या आत पेहलगाममध्ये होते. घटनास्थळावरती सुद्धा त्यांनी भेट दिली, काही तास त्यांनी त्या ठिकाणी केले. त्याच्यामुळे भारत सरकारने आंतरराष्ट्रीय पातळीवरती ज्या काही जे वर्तमानपत्रातून पाहायला मिळतं ते, कारण काही गोष्टी या अशा ज्या वेळेला संवेदनशील असतात ते त्या स्तरावरतीच असतात, त्या इतरांना समजून घेणं, माहिती करून घेणं हाही योग्य ठरू शकत नसतं. मला विश्वास आहे की नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या घडलेल्या घटनांच्या बद्दलचं चोख उत्तर आपल्या सरकारकडनं निश्चितपणे त्या ठिकाणी दिलं जाईल. साहेब, एका वेळेला देशावरती ज्यावेळेस संरक्षणाचा विषय येतो, हल्ल्याचा विषय येतो, त्या काँग्रेसने आपल्या हँडलमधनं जे देशाच्या पंतप्रधानांच्या संदर्भात जे काही फोटो प्रसिद्ध केला आणि काँग्रेस विरोधात भूमिका घेते, काय वाटतं आपल्याला? काँग्रेसच्या या प्रवृत्तीचा मी तीव्र शब्दामध्ये निषेध करतो. काँग्रेसने अशा पैकी विकृत मानसिकता दाखवणं हे विकृत मानसिकतेचं धोरण द्योतक आहे. देशाचे पंतप्रधान आहेत. सलग तीन वेळा या देशामध्ये पंडित जवाहरलाल नेहरूच्या नंतर कोणी पंतप्रधान राहिलं नाही. इंदिराजी 3 वेळा राहिलं पण सलग नाही राहिलं. देशातल्या जनतेने प्रचंड प्रमाणाचा विश्वास मोदी साहेबांच्या नेतृत्वावरती व्यक्त केलेला आहे. म्हणून हे अत्यंत तीव्र निषेधार्थ आहे. आणि विशेष करून राजकीय मतभेद असू शकतात, पण या देशाचे पंतप्रधान आज जगाच्या पाठीवरच्या एकंदरीत परकीय धोरणामध्ये सुद्धा पंतप्रधानांनी गेल्या अनेक वर्षामध्ये बजावलेली भूमिका अत्यंत उल्लेखनीय आहे. अशा वेळेला विकृत मनोवृत्तीचं जे काही दर्शन काँग्रेसने केलं ते अत्यंत निंदनीय आहे. आणि दुसरी बाब अशी की ज्या वेळेला अशा पैकीचे प्रसंग होतात, यापूर्वी होत आले, त्याला देश एकसंघपणाने सरकारच्या मागे उभा राहिला. या घटनेच्या नंतर सुद्धा उद्या त्याच पैकीचं चोख उत्तर देण्याचा प्रयत्न भारत सरकार करेल. त्याला एक भारतीय नागरिक म्हणून आम्ही कुठल्याही राजकीय पक्षाचे असू, पण आम्ही सरकारच्या आणि पंतप्रधानांच्या मागे उभे आहोत. ही यापूर्वीची परंपरा पुढच्या कालावधीमध्ये सुरू राहावी अशी अपेक्षा आहे. काँग्रेस राजवट असताना ज्यावेळेला अशा पैकीचे प्रसंग आले त्यावेळेला जनसंघ असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल किंवा वेगवेगळे राजकीय CPI असेल, CPM असेल, DMK असेल किंवा बिजू जनता दल असेल, या सगळ्याच राजकीय पक्षांनी अत्यंत समंजसपणाची भूमिका दाखवली होती. काँग्रेसला नेमकं काय झालंय मला कळत नाही. साहेब, अजितदादांनी असं आज म्हटलं की शेतकरी कर्जमाफीची आश्वासन कुठली दिलेली नव्हती. नेमकं हे आश्वासन कोणी दिलं असं त्यांनी उलट प्रतिप्रश्न केला. दादा आज कोणतरी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहे, त्यांचं वक्तव्य मी काय ऐकलेलं आहे. माझी त्यांची संध्याकाळी भेट होईल, त्याला मी माहिती घेईन. पण कर्जमाफी संदर्भात काय अपेक्षित आहे? नाही, कर्जमाफीच्या बाबतीमध्ये संयुक्त जाहीरनाम्यामध्ये आम्ही घोषित केलेलं होतं की शेतकऱ्यांची कर्जमाफी आम्हाला सरकार दिल्यानंतर होईल. जाहीरनाम्यामध्ये अनेक बाबी असतात, त्याच्यातल्या बऱ्याचशा बाबी आज हे सरकारने पुन्हा एकदा प्रचंड बहुमताने राज्यामध्ये कारभार सुरू केल्याच्यानंतर देवेंद्रजी असतील, अजितदादा, एकनाथराव यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारने ते सुरू केलेलं आहे. राज्यात प्रचंड प्रमाणावरती पायाभूत सुविधा निर्माण करण्याचं, जाळा निर्माण करण्याचे सुद्धा अनेक प्रकल्प महत्त्वाकांक्षी सुरू होत आहेत. काही पाईपलाईनमध्ये ते सुरू होतील. आपल्या राज्यामध्ये गुंतवणूक येण्याचे निष्कर्ष, परकीय आणि इतरही गुंतवणूक येण्याचे निष्कर्ष सुद्धा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहेत. अशा वेळेला हे जे जाहीरनाम्यामध्ये आम्ही कबूल केलेलं आहे ते योग्य वेळेला योग्य निर्णय मुख्यमंत्री, दोन्ही मुख्यमंत्री बसून करतील. संजय राऊत असं म्हणतात की पाकिस्तानशी युद्ध सुरू करा, आमचं त्याला समर्थन असेल. 4-5 दिवसात संजय राऊतांची वक्तव्य मनावरती खूप जो परिणाम झालेला आहे विधानसभेच्या निवडणुकीच्या नंतर तशीच होती. आज त्यांना सुचलं. एक बाब अशी आहे की हे मत बोलणं वगैरे ठीक आहे, परंतु या साऱ्या काही गोष्टी पंतप्रधान महोदय, संरक्षण मंत्री, गृहमंत्री, तिन्ही संरक्षण दलाचे प्रमुख, देशाचे सुरक्षा सल्लागार, त्यांच्या स्तरावरती त्यांच्या नक्कीच काहीतरी उपाययोजना सुरू असेल. सर्वपक्षीय बैठक बोलवली गेली, त्याच्यामध्ये सुद्धा काही बाबी त्या ठिकाणी सरकारच्या वतीने स्पष्ट केले असते. मला असं वाटतं या भ्याड हल्ल्याचा चोखपणाचं उत्तर आपल्या देशाकडनं दिलं जाईल असा आम्हाला विश्वास आहे. साहेब, मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काही ठेकेदार आहेत, त्यांनी रॉयल्टी थकवली अशी माहिती मिळते. आपण काय माहिती घेतलीत का? कारण दिशा समितीच्या मागच्या मीटिंगमध्ये रॉयल्टीच्या विषयासंदर्भात आपणही
चर्चा केलेली होती आपण चेअरमन बोलून. दोन भाग आहेत की ज्या वेळेला सरकारी काम असतं त्यावेळेला रॉयल्टी एकतर माफ असते किंवा रॉयल्टीची रक्कम त्याच्यामध्ये जमा असते, भरली म्हणजे निविदामध्ये सुद्धा असू शकते. आता नेमकं कारण हे सुद्धा एक राष्ट्रीय काम आहे आणि एक पूर्वी ज्याला आपल्या देशाच्या रचनेमध्येच भारत सरकारने काय करायचं, राज्य सरकारने काय करायचं, दोन्ही म्हणजे आणि दोन्ही भारत सरकारने राज्य सरकारने मिळून काय करायचं, ज्याला कन्करन्स लिस्ट म्हणतात तसं आहे. अशा वेळेला दोन्ही सरकारमध्ये अनेक वेळेला करार असतात की भारत सरकारचे प्रकल्प असले तर त्याच्यावरची रॉयल्टी असेल तर ती अनेक वेळेला राज्य सरकार माफ करत असतं किंवा प्रोव्हिजन असेल तर ती भरली जात असतं. त्याची सुद्धा माहिती घेऊन कारवाई होईल. मगाशी बीएसएनएलचा विषय बोला, किती टॉवर उभे करायचे सर, काय माझ्याकडे आता नक्की माहिती नाही. त्यांनी एक टिप्पणी दिली, हां. थोडी चर्चा केली, पण आपल्या सर्व मित्रांना भेटायचं असल्यामुळे हां. मला त्याची उत्सुकता जास्ती होती म्हणून टिप्पणी घेईपर्यंत थांबलो. ओके. मार्ग पाठी जातो. थँक्यू. मार्ग